मग तिथनं डोक्यानं आम्ही इथं आणलं, तिथनं का नाही डोक्यानं इथं आणलं आणि इथं व्यवसाय केला. हा तिकडच्या जमिनी पाण्यात गेल्या आणि मग ह्या इथं बसवलं का नाही. मग या कुठं एवढी एवढी पाडली होती का नाही ती बी ती दिवशी ती बी जमीन गेली. मग तिथल्या जमिनीचा काही असं मोबदला भेटला नाही नाही म्हणजे पाऊस सुरुवात झाली की इकडे जाऊ का तिकडे जाऊ असं होतं या. हे इथं आलं तर ते इथं हे आमचं सगळं हे झालं होतं. मागणं बी पाणी गेलं पूर्ण बी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलमध्ये. मी राहुल नलवडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज मी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आलोय आणि पाटण तालुक्यात येताना हा पूर्णपणे घाट रस्ता आहे, 30-32 किलोमीटर अंतराचा. आपण आता इथून पळसारी ह्या गावाला जाणार आहोत, भेट देणार आहोत. तिथलं स्थानिक लोकांचं जीवन, राहणीमान असल्या दुर्गम भागात. म्हणजे हे जर पाहिलं आपण तर हे बघा, हे पूर्णपणे सह्याद्रीची डोंगर रांग आपल्याला दिसते आणि इथं खालीच कोयनेचं बॅकवॉटर सुद्धा आलेलं आहे. इथपर्यंत आपण गाडीनं आलेलो आहे. आता इथून आपल्याला चालतच निघायचं आहे. चला. तिथं बघा, ते समोर दिसतंय ना, ते गाव आहे पळसारी आणि त्या गावामध्ये आपल्याला आता जायचं आहे. चला चलूया. आता आपण इथपर्यंत ह्या घाट सेक्शन मध्ये गाडीनं आलो आणि इथून आपल्याला पायी चालत आता जायचं आहे. चला. आपण इकडून असं चालत येतोय आणि हे आपल्याला खाली दिसतंय, हे कोयनेचं बॅकवॉटर आलेलं आहे. आणि हे कितपर्यंत म्हणजे आता पुढं जे दिसतंय ते त्या साईडला ते मिसळवाडी तुम्ही म्हटलं ना, हा, त्या साईडला ते मिसळवाडीला जाते का? आणि हे आपल्या गावाला आले. मग ते महाबळेश्वरच्या पायथ्याला, हा, तिथून आपण खाली जाऊ ना तर आपल्याला दिसेल तिकडे महाबळेश्वरला गेले ते. महाबळेश्वरच्या पायथ्याला पण. पायथ्याला गेलेले ते. ओके, चला ठीक आहे. आपल्या महाबळेश्वर त्या साईडला आतमध्ये गेले त्या साईडला. आपल्याला आता त्या गावामध्ये जायचं आहे आणि हा रस्ता आहे. चला चलूया. चला सर. आता जे आपण चालत येतोय हा रस्ता किती किलोमीटर असा हा तर 8 पायी चालत? म्हणजे रोज जी लोक येतात जातात ती कशी वाहन काय? वाहनाला गाडी जर वरच्या गावात यायला लागते. अच्छा. वरच्या गावात एखादं समजा रात्रीच कोण अडकलं वगैरे तर मग अवघड होत असेल. चालत का? अवघड आहे. म्हणजे अशा घनदाट जंगलात नाही येणं. जंगली प्राण्यांचं पण थोडस भीती आहे ना. हो हो. अवघड आहे. तिथून तसंच फिरून आपण असंच ह्या रस्त्याने खाली आलो, बरोबर. आणि आता आपल्याला असंच जायचं अजून पुढं. अजून किती अजून चालायचंय? हे जण तोडून ठेवलंय कुणी का? अच्छा. हे कशाच आहे सर हे झाड? अच्छा. हे म्हणजे हे करायला, कुंपण लावायला, जळण लावायला. हे बघा सर, हे काय फुलं मस्त. शिकक आहे? अच्छा, हे शिकक आहे. हा हो हो. त्या शिकक आहे त्या. जाताना
तो कडा दिसतोय ना, त्या कड्यावरनं चालत आलोय. तकरीबन 1 तास झाला. अजून थोडं लांब आहे गाव. चला चलूया. गावात इथून किती राहिलं? 500 मीटर गाव आहे. 500 मीटर. मग गावाच्या सुरुवातीलाच शाळा आहे. गावाच्या सुरुवातीला शाळा आहे. अच्छा. शाळेबद्दल तुम्ही काय सांगत होता? असं म्हणजे मी ऐकलं होतं की वाघोबा वगैरे काय अशी कहाणी आहे ना? हा बरं, ज्यावेळी जिल्हा परिषदचे ज्यावेळी शिक्षक इकडे आले होते रात्रीचे फिरायला, अच्छा. त्यावेळी आमच्या शाळेत तिथे वाघ दिसला त्यांना. हा. तेव्हापासून आमच्या पळसरी गावाची शाळा म्हणजे वाघोबाची शाळा अशी पूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे ही शाळा. अच्छा. आणि कोणाला पण कुठल्या पण शिक्षकाला इकडे वरच्या पत्र भागात तुम्ही विचारलं ना वाघोबाची शाळा कुठली आहे, तर कोणी सांगेल पळसरी गावात आहे ती वाघोबाची शाळा आहे ती. ओहो. कारण का इकडे वाघ बिबट्या जास्त प्रमाणात दिसले जातात या ठिकाणी. शाळेत आता मुलं दिसत नाही ती. शाळेत ना आता शाळा चालू आहे ना, आता अजून सर याला टाइम आहे. 9:30 वाजले. 9:30 वाजले ते 11 वाजेपर्यंत सर येतात इथे. नंतर सरांची गाडी. सरांची गाडी. रानगव्यांचा पण वावर भरपूर आहे ना इकडे. आता शेती पितीत पण डुक्कर वगैरे हे ते डुक्कर वगैरे. रानडुकरं? हा, रानडुक्कर वगैरे. बाबा नमस्कार. काय करताय? लोटण्यासाठी लोटण्यासाठी झाडू. झाडू आणायची गरज नाही. अच्छा. चला आलोय आता आपण गावामध्ये आणि गावातली घरं दिसतात आपल्याला. चला. काय नाव काका? लक्ष्मण पवार का? आता किती घर असतील गावामध्ये? आता 15च्या वरतीच आहेत. 15 म्हणजे 15 लोक घरामध्ये लोक राहतात. अच्छा ठीक आहे. चलो चलो. या इथे या. बस माझ्या इथे बस. इथं अंगणवाडी आहे का? हा, ही अंगणवाडी. पळसारी तालुका पाटण. ओके. इकडे दाखव. आजी काय चाललंय? आजी आजीला ऐकायला कमी येते. काय साहेब काय चाललंय म्हणलं? आपलं का माहिती करायचं. अच्छा. पावसाळ्यात लय त्रास होतोय आम्हाला. अच्छा. पावसाळ्यात म्हणजे पाऊस सुरुवात झाली की इकडे जाऊ का तिकडे जाऊ असं होतं या. आता हे इथं आलं तर इथं हे आमचं सगळं हे झालं होतं. मागणं बी पाणी गेलं, पूर्ण बी ते काढलं मग आम्ही भरून पोराने. गावाला पावसात लई त्रास होतो. लय अच्छा. पावसात. बरं मला सांगा बाबा की धरणाच्या टायमाला तुम्ही लहान असाल. तेव्हा लई लहान. अच्छा. मग त्या काही काय काय असं म्हणजे किती असं आतमध्ये गाव होतं तुमचं धरणामध्ये? धरणाच्या आत धरणाच्या आत ती सगळी गावच होती. म्हणजे ते डॅम बसलं का नाही, हम्म. संपूर्ण गाव होती. तुमचं म्हणजे आता तुम्ही पुनर्वसन झालं म्हणजे किती किलोमीटर वरती असं गाव होतं आतमध्ये? आता 1-2 किलोमीटर जास्त असेल. ते ती मोठी सिर दिसते का, हा. ती ही मधली मधले जे असे 2 अशा पर्वतरांगा येतात. ही मध्ये मध्ये सपाट जी आहे ना, हा. तिकडे ते शिव दिसते का नाही, ते उंच आहे. उंच हे आहे. इथं- मधला तो उंच डोंगर आहे. हा, इथं मध्ये जे डोंगर होते त्याच्यात त्या बाजूला. अच्छा. त्या आम्हाला मग ह्या लोकांनी ते पुनर्वसन झालं म्हणजे बाकीची लोक उठून गेली. हम्म. आणि आता ही असली महान म्हातारी होती ते त्यांनी मग इथं जागेची निवेदन केली. जागेचं आणि मग जागेत निवेदन करून हे मग- समजा हे का नाही खंदून माणसाने सपाट केले. त्या टायमाला काय JCB नव्हते काय काय नव्हते. नव्हतं.
ह्या लोकांनी स्वतः म्हणजे मेहनत घेऊन. जो डोंगर आहे असा जो डोंगर होता ह्यो आता जो आहे मग ना, तिथं बाबा तुमची शेती पण धरणात गेली असेल बऱ्यापैकी. गेली शेती भरपूर गेली. पण ती कशी त्याचा काय व्यवहार असं झालाय? तर ते पुनर्वसन झालं त्याच्यामुळे आता आम्हाला काहीच नाही म्हणजे या लोकांची नावं कुणाची जे तिकडे जे गेली ते पुन्हा या लोकांची जे काही लोकांचे मिळाले काही लोकांचे नाही मिळाले. आणि मग ही लोक समजा ते खायला बसले मटेरियल घरांच्या इथं का नाही दुसकीनं व्हायले. अच्छा. हे मेहनत केली तर हे समजा जे आणि लोक हे म्हणजे गाव वसवलं हा म्हणजे आता हे गावामध्ये बऱ्यापैकी इथली लोक बाहेरगावीच आहेत. हो इथं काही जास्त कुटुंब राहत नाहीत म्हणजे. राहत तिथं तिथं त्या पण मागच्या राहत होते. आजची दुसरी पाऊस लागला अतिवृष्टी झाली त्यावेळेला. त्यावेळेला इतकं भरपूर माणसं संपूर्ण होती. पुण्यात काय यायचं मुंबईला काय गेली अति दिवशी पाऊस आला का नाही त्या टायमाला हे गावात भरपूर माणसं होती गाड्या होत्या 1-2-3 इथं या जायला वडा होती. पुन्हा त्या अति दिवशी झाली की मग त्या लोकांनी आपले वडा बिडा इकडे मग होते. आता इथं आम्ही 10-12 जण आहे तर संपूर्ण गाव आहे. मग असं पण म्हणजे असं जर तुम्हाला एकदम आजारी कोण पडलं इथं दवाखाना आहे आता? नाही ना नाही दवाखाना आहे. काहीच उपयोग होतो नाही ते आता सांगतो का काय व्हायला नाही. मग एखादं लयच इमर्जन्सी आहे मग त्या व्यक्तीसाठी काय करायला मग पाहिजे? काय करणार आपलं बघायचा काय विलाज चालला ते 1-2 ह्याचं उचलून नाही म्हणजे मग इथंच मारायचं. मग काय इथं दवा येते गाव काय की गाडी घोड्याची वाहनाची जागाच नाही तर काय म्हणजे एखादं जरी समजा पगारी पडले तरी आपल्यासारख्याला होते एकदम का बरं या अचानक त्याला काय झालंय हो तो मग जगणं मरणं हे परमेश्वराच्या हातात. हो मग ते काय करणार मग तेच कारण करायचं. डॉक्टर पर्यंत पोहोचोस तर नाही डॉक्टर पोचून ते कसे ना जर समजा पाऊस पाणी सुटला तर हे समजा वडी वगैरे हे समजा भरून जाते. मग त्या मालीवर आता हे अंदाज आता रस्ता करायचं म्हणते 2-3 वर्ष अतिवृष्टी झाल्यापासून रस्ता पडून जाईल. अच्छा. माणसाला बी जाण्याचे अवघड आता आम्ही आलो वर तकरीबन 2.5-3 किलोमीटरच्या वरती थोडाफार रस्ता आहे. हा तिथं नाही तिथून आम्ही पायीच आलो आता. तिथून खाली असं हम्म. तिथं का नाही राहणे आता अवघड. एकदा पायानं आला होता तुम्हाला कसं वाटत असेल आम्ही रोज. रोज काय करावं आता इथे जीवन जगणे रोज आज जे तुमचं जीवन असं खडतर मध्ये आहे. ते आम्ही डोंगरातली माणसं पण आपले अजून काहीतरी करतो पण आता नाही होईल आता या वयाची अट्टी होत नाही आता ह्या काळात का नाही अतिवृष्टी परत का नाही गुडघे बिडगे दुखतात आज आता. समजा गुडघे दुखतीच आपलं. पण हे चढणं उतरणं रोज त्याच्याशिवाय पर्याय नाही मग काय करणार? गावातच दुकान पण नाही. नाही नाही काय दुकान नाही दवाखाना काय नाही काहीच नाही. आता या माणसांनी जगणं मोठं अवघड आहे राहणं सुद्धा अवघड आहे. आता सरकार बी कुठं उठून येत असतं तर आम्ही हात धुत असतो पण ते काय नाही. आता असं म्हणजे पुनर्वसन होऊ शकत नाही नाही. एकदा पुनर्वसन एकदा झालं झालेलं आहे. आता काय करता काय नाही. हे आता हे समजा फारीस खात्याचं लागले इथपर्यंत का? हो हे समजा फारीस खाते आहे. मग असं पण होत असेल की आता जी शेती तुमची आहे तर जंगली जनावरांचा पण भरपूर त्रास होत असेल. जाम त्रास गहू बिऊ रात्रीच असं बाहेर हिंडणं पण धोकादायक अवघड आहे. येत ना वाघबी घेत ना अस्वली दिसते. रोज गावात हो, करतात हो. असे. आता मोहर मेच्या महिन्यात त्या टायमाला फणस बिनस सगळं पिकते का नाही मग त्या टायमाला लोक 6 वाजले की दरवाजा कारण घेत ना अस्वली बिस्वली अस्वल पण आहे. दुकार म्हणा हे म्हणा तर तिथे आता समजे राहणं अवघड आहे. जंगल बी होईल चाललं हम्म. आता ही शेती करताय त्यातनं चारा गोर असं होत नाही. शेती आहे आम्ही शेतीला यातनं करत होतो त्या टायमाला आणि नाचणी करायची नाचणी आणि हे इकडं त्या वर्षी ती मोठा पाऊस आला का नाही तेव्हा ह्या कुठच्या जमिनी आमच्या पाक गेले पाक जमिनी गेल्या जमीन नाही जमीन नाही आम्हाला दोन्ही वाट्या भाट्याने हो. ही दिली त्यांची आम्ही करतो. पण वाट्या वाट्या जमीन पण नाही कुठं जायचं आमची जी जायचं कुठं त्या मोठा हे जो अतिवृष्टी झाली हा. यावर पाक गेलेला आहे. तुम्हाला काय पुनर्वसन तर माहित असेल तर बोला मग तिथनं डोक्यानं आम्ही इथं आणलं तिथनं का नाही डोक्यानं इथं आणलं आणि इथं व्यवसाय केला. तिकडच्या जमिनी पाण्यात गेल्या आणि मग ह्या इथं बसवलं का नाही मग या कुठं एवढी पार्टी होती का नाही ती बी अतिवृष्टी ती बी जमीन गेली
मग तिथल्या जमिनीचा काही असं मोबदला भेटला? नाही 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 मग काय असं म्हणजे झालं होतं ज्यांना ज्याच्या म्हणजे जास्त जमीन पाणी आहे, घराला असं लागलं हा. की असं घर होतं ना असं पाणी आलं मग आम्ही कसं बसणार तिथे थांबणार मग तिथनं सरून हिथं आलो हो. ही माणसं ते पहिल्या- इथं पण हा. पाणी येत असेल की जास्त जर झालं तर? झालं तर ते खालती येतं खालती येते इकडं वरती नाही ते आता शेती आहे ना त्याच्या खालच्या बाजूला येतं त्याच्या खालच्या बाजूला येते. जास्त पाणी झालं म्हणजे अच्छा. हा म्हणजे ते अतिवृष्टी झाली का नाही तर ह्यातनं खाली गेलं पाणी हे ह्यातनं गेलं खाली या दगडी बिगडी हो. वरणी ह्यातनं गेली तर खाली हो वाचायचा मार्ग नव्हता हम्म. तिथं जाऊन बरं बसलो आम्ही ती शाळा आहे का नाही पड्याला तिथं गेलो आम्ही शाळेत जाऊन थांबलो एवढी आमची अवस्था आहे त्यांनी सांगितलं आम्हाला ते शाळेत जाणार इथं थांबून आलो मग काय करायचं आता ज्याच्या या जमिनी आहेत का नाही ज्याच्या आहेत त्याच्या आहेत आणि आमच्या या 5-6 लोकांच्या का नाही पाक इकडे वरच्या ह्याच्या का नाही नदीच्या काठांच्या पाक गेले जमीन त्यातली दगडी आहेत. बघा तुम्ही येतात तुम्ही कॅमेरा बघा काय नाही आम्हाला म्हणजे जे आपलं तरण ताट आहे का नाही ते आपले त्यांच्या वाट्या फुटेन आपले करते आता ज्या जमिनी दिसतात म्हणजे जास्त असे काही दिसत नाहीत पिकं. हा एवढीच ह्या गावाला पिकं आहे म्हणजे जमीन. एवढेच एवढं- एवढेच ते हाय बाकी म्हणते काय? राहिले इकडे वरती होतं की हे इकडे इथं उभे राहून तुम्ही बघा इकडे जमीन का नाही इकडे इकडं वरती होतं आमची तर 10 पतीची जमीन गेली 5-6 पुती गहू 10-15 पुती भात व्हायचं इकडे वरती नदीच्या काठाला ती पाक गेली दोन्ही साईडला ज्यांची आपल्या हिडर अशी नदी गेली का नाही ह्या तर पण तेव्हा त्या राहिल्या जमीन आणि त्या पडेल्या घराला बी त्या घराला एवढा पडला होता घरात पाणी भरलं होतं 4 दिवस पाणी होतं सर. हो त्या घरात ते बसले नव्हतं घर पुढचं हो घर आहे ते ते. पडेल ते ते आहे पडेल. त्या म्हणजे त्या घराच्या पुढं दिसतंय घर ते ना? हा. तो संडास गेला यो वाडा गेला हा ते वरण ह्या घराच्या वरनं दिसते घर ते हा. त्या पाण्याचा पुरा येडा पडला होता पाण्यात कोंबडी वाहून गेली तर पाणी भरलं का नाही तर कोंबडी वाहून गेली अहो ते एक तासभर पर्यंत म्हणजे घर बी उठत हो पण तो आता आला कमी लय अवस्था आणि लय परिस्थिती लय म्हणजे निसर्गाशी लढा देत आहे तुम्ही या ठिकाणी. आणि हे कुठंतरी कधी तर थांबलं पाहिजे. म्हणजे दवाखाना पाहिजे त्या शाळेत काय दिवस राहिलो वरच्या गावात पण म्हणजे तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे. एखादं जास्त सिरियस झालं तर ते इथंच दवाखाना मेन पाहिजे इथंच संपलं संपलं. बरोबर इथंच तर संपलं काय इथं जागाच नाही काय न्यायला कुठे गाडीच नाही जागेवर तिथं जायचं फोनला ते तिथं वर जायचं तर फोन करायचा ते जे आंबा दिसतं काय कुंडला तिथं जायचं तेव्हा फोन करायचा तिथं फोन तरी काय रेंज तरी आहे काय पाऊस जास्त असलं तर काय करणार? हम्म. ते गेल्या वर्षी पाऊस झाला तर आणि शाळेत जायला काय झालं? अहो त्याला की सांगतेच की तिथं थांबू नका पण जायचं कुठं? जायचं कुठं जायचं कुठं जायचं शेवटी शेती आहे गुरं आहे ती हे समजा पसारा उचलायचा. अव हो. मोरं बघितलं तर आडून माग बघितलं तर पाव मध्येच मरायचं आहे मध्येच मरायचं त्या मुक्या जनावरांना सोडून कुठं जात? कुठं जायचं तो आता फुल झालाय म्हणजे चांगला रुटीन केलाय म्हणून तेव्हा त्या टायमाला फुल बी चांगला होता इथं आता तरुण माणसं कमी आणि वृद्ध जास्त. जे तरुण जे आहेत ते बाहेर पडले. बाहेर गेली बाहेर गेली मग तुम्ही आपला उदरनिर्वाह मग आता काय करायचं शेती जनावर आता कुठं पळायचं आम्ही कुठं जायचं मी मला म्हाताऱ्या माणसाला गेलं तर आम्हाला काय शिरपुजरी होणार आहे काय कामधंदा होणार आहे मग आपलं का भरायचंय तसं का करायचं? पावसाळ्यात तर लय हालत लय आलं लय खरं लय असं. आलं. पावसाळ्यात मोठी हालत हो हा, मोठी आलं. आता काहीतरी आहे होय म्हणजे हा. असं मी ऐकलंय की ऊन सुद्धा पाहायला भेटत नाही. नाही नाही, नाही नाही. ऊन नाही नाही, नाही. ऊन कुठले इकडे उचलले का मावळे? मावळ हे काहीच कळत काहीच काहीच समजत कळत नाही हे खोरं भरलेलंच पावसानं हे खायला खोरं भरलेलंच पावसानं आणि ज्यात पाऊस महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस इथं कोयनात. हे इकडचा ह्या वरल्या मुलकाचा इकडचा पाऊस खायला पाऊस आहे मग ह्या खोबळ्यानं का नाही जायदा इथं पाऊस दसऱ्या दिवाळीपर्यंत इथं पाऊस
हे आपण आता बघतोय ना सर, हे आता हे पावसात दिसत नाही समोर, कसं काय नाही नाही दिसत नाही. महाराष्ट्री पिंडी आणाय गेलो, हिरवाडी असला पाला आणि दगडी कोसळ्या दगडी खाली गावलं. ही बघा ही हाड कंबार्ट मोडले, चालता येत नाही. तलावापासून पहिला तलावा झाला, आम्ही उठून इकडे वरती येऊन बसलो आणि हा इथंच मरतोय. काय आमची हाय सोय, फोनची सोय नाही ना तर गाडी घोड्याची नाही. आता आपला रस्ता होतोय, मग आजारी पडलं ते असं सोडून मरायचं. इथं सोडून मरायचं. मी पडले त्या टायमाला इथनं डालगेतनं म्हणा तिथं वर नेलं, डालगेतनं नेलं मग सातारला पोहोचवलं. मग हे पहिल्यापासून आमची अशी अवस्था आहे, अशी बघा अवस्था आमची आहे पहिल्यापासूनच. मग आता आपला रस्ता होतोय, त्या रस्त्यावर होतोय त्या गावात माणूस नाही. गेली ते माणसं, कोण सातारला, कोण मुंबईला, कोण पुण्याला. हाय ही घरं रिकामी येतं, रिकामी घरं येतं. मग आम्हाला का नाही तुम्ही रस्ता हो द्या, काय हो द्या, पर आम्हाला कुठं तरी का नाही ह्यो जीव जगवण्याकरता का नाही कुठं तरी वर काढा. आम्हाला नुसतं तुमचं आम्हाला काय नग, नुसतं हे आमचं का नाही खोपटं नुसती बांधून द्या आम्हाला. या माता कोतारेशनी आमचं इथं मरायची अवस्था आहे आमची, मरायची अवस्था आहे. दवाखान्याची सोय नाही ना तर काय नाही, घरात नुसतं असं मरायचं, कुचमून मरायचं घरात. कशाने जाय पाय नाही म्हणजे जायचं कशाने जायचं कुठं? गाडी घोडा आहे दारात, काहीच नाही. म्हणजे ते लागलं कसं तुम्हाला? मग ते लागलं कसं, जनावरांनी असं हिरवाटा नाही केलो का नाही, असे नदीच्या काठाला ते काढता काढता असं कापता का नाही, पायाखाली दगडी सुटले, पायाखाली दगडी असल्या दगडी बसल्या आणि त्यातनं बी जगलो. दगडी सुटले तर सकाळचे मी 8 वाजता पडलेली का नाही, मला इथं 4 वाजता आणलं. सुधीत गेली तर पोरं बाळ, पडलेल्या ठिकाणी माहितीच नाही कुणाला. म्हातारा गेले मुंबईला. मग इथनं 4 वाजता माझं डालग्यात घातलं आणि डालग्यात उचलून वर नेलं. मला गाडी नव्हती. गाडी कुठली गाडी? आता आपल्या या रस्ता आहे म्हणताना कशी तरी येते, पण तेव्हा काय सोय नव्हती, कशाचीच सोय नव्हती. अशी अवस्था आमची आहे. पण आमची का नाही या माता कोतारे यांची कुठं तरी आम्हाला ह्या जंगलातनं ह्या अडचणीतनं आम्हाला कुठं तरी काढावं. तर 4 दिवस जगू म्हणजे ज्याला पाय आहे, ज्याला गाडी आहे ते जाते की, ज्याला काय नाही ते मरते. बागा गाठाऱ्याच्या टायमाला ते पार आले आणि घरात ते गुराकडे गेले आणि संध्याकाळी त्यांना त्याचा पाय घसरला की मग भाऊ ते भेटलं नाही. मग भेटले दुसरे सकाळचे कुठे? ह्या कोयना जलाशयात? हो, नदीला 22 वर्ष झाली. 10-20 तर कोणी येतं दवाखान्याला वगैरे येतं? नाही कोणच येत नाही दवाखान्याला, कोणच येत नाही. जर जायचं दूध गाडी इथे येते का नाही, त्या गाडी जर वर गेलं का नाही ते आपले कंदी आपल्या येतो ना, कंदी डॉक्टर, सरकारी डॉक्टर. तुझी आम्हाला गावात बी नाही, गावात सुद्धा नाही. ते आमच्या कामात मग पाटणला जायचं, इथं दूध गाडीने जायचं वनात, आणि वनातनं मग त्या वडा पाहिजे का नाही वनात, मग त्यानं खाली जायचं. मग तिथनच की आणायचं. आपल्या ज्याला पाय आहे ते येतंय की नाही. म्हणजे मी परवा ऍडमिट केलं, अशा आजारी झालो, ऍडमिट केलं, 4 दिवस वनात होतो. तिथंच राहायचं, मग तिथनं खाली जायचं. अवघड परिस्थिती, आमची परिस्थिती अवघड. बघितलं लोक कसे राहतात. होय? हं?
आता पाणी जे येतंय हा ते पाणी म्हणजे कुठून येते? हे पाणी ते तिकडनं आपण ब्रिजवरून आलो ना, हा त्या नदीचं पाणी आम्ही वरती पकडले, तिथून अच्छा. पाईपलाईननं ते पाणी इथे आणले आम्ही ह्या इथं side ला. आणलंय का? हो. सर तुम्ही अतिवृष्टीचं सांगत होता. अतिवृष्टी अतिवृष्टीमध्ये काय सर माहिती आहे का, ज्यावेळी अतिवृष्टी झाली ना त्यावेळी ह्या ठिकाणी भरपूर असं म्हणजे धोकादायक प्रकार घडले आमच्या इकडे. ते तुम्ही समोर बघत असेल, हे जे समोर दिसतंय ना ते पूर्ण शेतीची जमीन होती. त्या अतिवृष्टीमध्ये सगळं वाहून गेलेलं, अतिवृष्टीमध्ये शेतीची जमीन होती. पण इथं जेवढे दिसतंय ना नदीच्या बाजूने सगळं वाहून गेलेलं आहे. पण ते पलीकडचं घर दिसतंय ना तुम्हाला, त्याच्यामध्ये त्यांचा वाडा संडास वगैरे अतिवृष्टीच्या वेळी पूर्ण नदीनं वाहून गेला आणि 2 ते 3 दिवस त्यांच्या घरामध्ये पाणी होतं. आणि त्यावेळी भरपूर असं ह्या गावामध्ये मोठं संकट आलेलं की सगळे आम्ही जमून ते जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांनी आम्हाला ह्या गावातून स्थलांतर त्या आमची शाळा आहे तिकडे केलं. तर नाही म्हटलं तरी आम्ही 15-1 दिवस त्या शाळेतच होतो. पुन्हा इथं सगळं व्यवस्थित झाल्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो. त्याच्यानंतर भरपूर अतिवृष्टीच्यानंतर आमच्या गावातली भरपूर जी तरुण पिढी आहे किंवा जिथे आता गावात वयस्करच माणसं आहेत, सर्व तरुण पिढी आहे त्या ते शहराच्या दिशेनं वाटचाल त्यांची चाललेली आहे. तर हे कुठंतरी थांबवून आमचं सरकारनं लवकरात लवकर पुनर्वसन करावं हीच आम्ही सरकारकडे अपेक्षा मानतो. एकदम वाड्यासारखं म्हणजे पहिलं हे नक्षीकाम वगैरे दिसतंय यामध्ये. का म्हणते मला ऐकाय नाही ऐकायचं ऐकाय नाही, तुला विचारूच नका. ऐक तुम्ही सांगा. हा. घर हे पहिल्याच प्रश्न ते असे काढलेलं होतं. ते 2 म्हातारी होतीच का नाही, हा तिने बांधलेलं ते वारलं. अच्छा. कोण नाही कोण तर नाही घरी मुंबईत. मुंबईला येतो. पाणी देतो पाणी असून द्या पाणी असून घेतलंय पाणी घेतलंय असून पाणी ते नळ बंद असून केलं. द्या. काही येत नाही. बसा. हे मी म्हणतोय हा. की चांगले हे सुंदर असे खांबावरती वगैरे नक्षीकाम हा, केलेलं आहे. नक्षीकाम ते मिस्त्रीने काढली. अच्छा. ते हे इथलं म्हणताय का उठून आलो हा. त्या टायमाला हे घर बांधलं. हा हे त्या त्यावेळी. टायमाला गावताना हे बसलं, मग त्या टायमाला हे बांधलेलं. हम्म. चालतंय या मावशी त्या अशी डोंगरा सरळ जाते ते का होती वरनं कोसळला की गावलीत. मग काय करायचं, असं काठी टेकून चालायला लागते हमेशा. मग अशा सुई अशा सुई आहेत का? पाय बस खाली बस. या सुईसाठी साहेब आमची एवढी दखल गुंडली घ्या. दखल घ्या का दखल. हो 3 बाबा. महिने हा किती पर्यंत शाळा झाली काय शाळा नाही? आम्हाला होय 4थी पर्यंत. तेव्हा कुठली आमची शाळाकडे. पण ती कोयनेतच झाली असेल. हो इथं खाली हे गाव जे उठून गेलं का नाही तेव्हा इथं मास्तर होत. ती देवी खाली जे गेली खाली कोंडावळं म्हणून गाव आहे तिथं. कोयनेच्या पडला आहे का नाही, तिथं ऐकून माहिती असेल की कोंडावळं कुसावळं म्हणून आहे गाव. कुसावडा आहे. हा मग ती तिथं देवी आमची आहे. हो हीच देवी तिथं आहे. मग त्या टायमाला तिथं शाळा होती. अहो इकडे महाबळेश्वरापर्यंत ती गावं होती. 160 गाव उठून गेलं, सगळी चिंध्या झाल्या गावाच्या या धरणामुळं. पण धरण झालं त्यामुळे महाराष्ट्राला हो ते बी झालं की फायद्याच्या गोष्टी झाल्या हो त्या. बसा. फायद्याच्या गोष्टी झाल्या की त्या बी ते बी महाराष्ट्राची काय- काय म्हणतात त्याला वरदायिनी किंवा असं नाव घेतात ना हो त्या धरणाचं. हो कोरणा ही महाराष्ट्राची वरदायिनी आहे. हो पण त्या धरणात राहणाऱ्या लोकांच्या लय व्यथा झाल्या अशा ना, हा ते धरणात राहिलं ते लय अवस्था झाली त्यांची, बेकार झाली. बेकार अवस्था झाली. गेली ते निघून कुठं अशी सगळी देशूसळी गेली. वज्र सरीपर्यंत मुंबईच्या फुलं काय ह्याची त्याची दैनाच झाली सगळी. आणि राहिली ती अशीच राहिली आम्ही. मग ते आम्ही सरून वर राहिलो. हेच आमचीच वस्ती तेवढी. तिथलं पाणी लागलं असं घराच्या खाली पाणी आलं की सरून आम्ही इथं राहिलो. मग इथंच राहिलो. ही जागा पाटणकरापाशी घेतली. हे मंदिर आहे दोन्ही पर्वतांच्या रांगेच्या मध्ये आपल्याला दिसते. आणि सर हे बालाजी आणि ह्या देवीचं काहीतरी महात्म्य सांगितलं होतं तुम्ही. बालाजी मध्ये कसं मध्ये हे पद्मावतीचं उगमस्थान मेन बालाजी मध्ये आहे. आणि अच्छा. बालाजी मध्ये दर अमावस्याला आणि पौर्णिमेला ह्या देवीची ओटी काढली जाते, ती इथे पोचली जाते. एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे हे. इथे राहणाऱ्या लोकांच्या व्यथा जेवढ्या ऐकाव्या
तेवढ्या फारच कमी आहेत. ते बोलत जातात, आपण ऐकत जातो. ऐकत ऐकत आपलं हृदय भरून येतं. त्यांच्या व्यथा काय संपत नाहीत. हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. शेवटी आम्ही इथले जे उपसरपंच आहेत संजय पवार यांच्या घरी जेवण केलं व परतीच्या प्रवासाचा मार्ग